नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आपण नॉर्मली डाळ तांदळाचा डोसा नेहमीच खाल्लेला आहे, पण आज आपण बनवत आहोत नारळाचा डोसा किंवा कोकोनट डोसा। आणि त्यासोबतच आपण बनवत आहोत मस्त अशी ओल्या नारळाची कैरी घालून केलेली चटपटीत अशी चटणी। तर हा नारळाचा डोसा कसा बनवायचा हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर इथे मी एक वाटी सेट करून घेतली आणि त्या वाटीने 2 वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत। इथे आपण कोणतेही तांदूळ वापरू शकतो। हे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तर हे 2 वाट्या मी रेशनचे तांदूळ एक 4 ते 5 तासापूर्वी भिजत घातलेत। आता आपण इथे 1 वाटी नारळ घेतलेला आहे आणि हे नारळ आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। त्यासोबतच आपण इथे घालतो आहे अर्धा वाटी भात घातलेला आहे, अर्धा वाटी। तर हा आपला जो शिजवलेला भात आहे तो घातलेला आहे आणि त्यासोबतच आपण जे तांदूळ भिजवलेले ते तांदूळ सुद्धा आपण इथे घालून घ्यायचे आणि हे मस्त असं फाईन बारीक करून घ्यायचंय। सोबतच आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे, जे तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी मी इथे घातलेलं आहे। आता अर्ध्या अर्ध्या आपण वाटून घेतलेलं तसं सगळं आपण हे मिक्सरमधनं आपले तांदूळ आणि खोबरं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे फर्मेंट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण हे रात्रभर फर्मेंट करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया। तर आता मी झाकण ठेवते आणि रात्रभरासाठी आपल्याला हे फर्मेंट करून घ्यायचंय। तर चटणीसाठी आपण इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, अर्धा वाटी ओलं नारळ घेतले, कैरी घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, जिरं घेतलं आहे आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटताना सोबत आपण इथे चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा साखर घालून घ्यायची, म्हणजे आपल्या चटणीला छान आंबट गोड तिखट अशी चटपटीत अशी चव येईल। तर आता हे मिक्सरमधनं मी चटणी वाटून घेते। तर आपली चटणी तयार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कढीपत्ता, हिंग आणि राईची इथे फोडणी सुद्धा करू शकता। तर आता हे जे आपण फर्मेंट करून ठेवलेलं ओलं नारळ आणि तांदळाचं मिश्रण आहे हे मस्त असं रात्रभर फर्मेंट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि असे डोसे बनवून घ्यायचे आहेत। आपण ह्याला सेट डोसा सुद्धा म्हणू शकतो, कारण हा डोसा आपल्याला पातळ नाही तर आपल्याला जाडसर असा हा सेट डोस्याप्रमाणे डोसा बनवून घ्यायचा आहे। तर आता आपण इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं ढवळून घेऊया, म्हणजे मीठ चांगलं वितळलं जाईल। जर यामध्ये खोबऱ्याचे काही तुकडे असतील तर ते तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता। थोडेसे खोबऱ्याचे तुकडे तुम्हाला दिसतच असेल। आता आपण इथे पॅन छान गरम करून घेतलाय आणि नेहमीप्रमाणे तेल टाकून पुसून घेतलेलं आहे आणि इथे 2 चमचे मी पीठ आपलं घातलेलं आहे आणि हलक्या हाताने हा डोसा पसरवून घेते। तर आपल्याला हा थोडासा जाडसर अशा पद्धतीचा हा डोसा बनवून घ्यायचा आहे। आता आपण इथे 1 चमचाभर तेल बाजूने टाकून घ्यायचं आहे। तर हे चमचाभर तेल टाकून आपल्याला मीडियम गॅसवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे। हवं असेल तर तुम्ही इथे झाकण सुद्धा ठेवून घेऊ शकता किंवा नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर आता आपण इथे चमचाभर तेल घालून हा डोसा एका बाजूने भाजून घेऊया आणि एका बाजूने भाजल्यानंतर पलटी करून आपल्याला हा दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असा हा डोसा भाजून घ्यायचा आहे। तर हा कोकोनट सेट डोसा तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हा डोसा नक्की बनवून पहा। आता हा एका बाजूने हा डोसा झालेला आहे। आता आपल्याला पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा भाजून घ्यायचा आहे, कारण हा डोसा आपण थोडासा जाडसर बनवलेला आहे सेट डोस्याप्रमाणे, त्यामुळे हा डोसा आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यावा लागतो। आता हा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून झालाय आणि आता मी एखादा दुसरा डोसा सुद्धा तुम्हाला बनवून दाखवते। तर सेम प्रोसिजरने आपण इथे 2 ते 3 पळ्या
मिश्रण इथं घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि जाडसर असा हा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. हे पीठ खूप छान असं फर्मेंट झालेलं आहे. उन्हाळा असल्यामुळे आपल्याला हे पीठ फर्मेंट करायला खूप जास्त वेळ लागत नाही. रात्रभरात खूप छान असं हे पीठ आहे हे फर्मेंट होतं. आता मी इथे चमचाभर तेल घालून घेतलंय आणि आता या डोस्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवून एका बाजूने डोसा भाजून झालाय. आता दुसऱ्या बाजूने हा डोसा मी भाजून घेतलेला आहे. तशाच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपला हा दोन्ही बाजूने डोसा भाजून झालाय. आता हा डोसा मी काढून घेते. तर आपले डोसे बनवून झालेत. मी इथे 2 डोसे खाण्यासाठी घेतलेले आहेत. सोबत छान अशी चटणी घेतली. चला तर मग आपले डोसे झालेत. आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.